फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा सेकंड चॅप्टर म्हणजेच नंबर वर्क हा चॅप्टर. बाळांनो या चॅप्टर मध्ये आपण प्रॉब्लेम सेट जो होता 2 तो सॉल्व्ह केलेला होता आणि आपण बघत होतो तुमचा प्रॉब्लेम सेट 3. बाळांनो या प्रॉब्लेम सेट 3 मध्ये आपण बघितलं होतं हाऊ टू रीड 6 डिजिट नंबर्स आणि हाऊ टू राईट 6 डिजिट नंबर्स. बाळांनो मी एकदा तुम्हाला क्विकली रिवाइज करून सांगणार आहे 6 डिजिट नंबर्स आपण रीड कशी करतो त्याची प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस नेम ही सांगणार आहे. तर मी सगळ्यात आधी 6 डिजिट नंबर लिहिते. 6,40,323. काय लिहिलाय मी 6 डिजिट नंबर लिहिलाय 6,40,323. मग आता आपण काय करूयात बाळांनो राईट कडून लेफ्ट कडे जाताना त्यांची प्लेस युनिट प्लेस बघूयात आणि प्लेस नेम बघूयात. ओके सो बाळांनो याची प्लेस नेम काय झालं रे युनिट प्लेस बरोबर. 3 चं प्लेस नेम काय झालं युनिट प्लेस. त्यानंतर 2 चं प्लेस नेम काय झालं रे बाळांनो 2 चं प्लेस नेम काय झालं टेन्स प्लेस बरोबर. त्यानंतर 3 चं प्लेस नेम काय झालं रे बाळांनो 100 बरोबर. 0 चं प्लेस नेम काय झालं रे बाळांनो 1000. त्यानंतर 4 चं प्लेस नेम काय झालं रे बाळांनो 10,000. त्यानंतर तुमचा जो 6 आहे त्याचा प्लेस नेम काय झालं रे बाळांनो लॅक. हे आपल्यासाठी नवीन होतं जे आपण बघत होतो. सो दिस इज 6,40,323. मग अशीच 6 डिजिट नंबर आपण बघत होतो ती लिहायची कशी आणि रीड कशी करायची. तर बाळांनो प्रॉब्लेम सेट 3 मधले आपले 3 सब क्वेश्चन्स झाली होती क्वेश्चन नंबर 1 मधली. आता त्या पुढची सब क्वेश्चन्स आपण आता बघणार आहोत. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 1 होता रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. तुम्हाला नंबर रीड करायची होती आणि ती राईट करायची होती वर्ड्स मध्ये. मग तुमचा 4th आहे बाळांनो नंबर 8,75,375. तुम्हीही माझ्यासोबत रीड करायचं बाळांनो जेव्हा मी नंबर रीड करते 8,75,375. हाच नंबर बाळांनो आता आपल्याला लिहायचा आहे वर्ड्स मध्ये. चला तर मग लिहूया. $8 lakh 75,000 300 and 75. बाळांनो आपण नंबर लिहिलाय 8,75,375. ओके बाळांनो आता आपण दुसरा नंबर रीड करूयात म्हणजेच 5th वन 1,50,437. 1,50,437. बाळांनो जसा आपण नंबर रीड केला आपल्याला ऍज इट इज तो वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. चला तर मग लिहूया 1,50,000 50,000 400 and 37. ओके काय लिहिलंय बाळांनो 1,50,437. हा झाला बाळांनो तुमचा 6 डिजिट नंबर. आता आपल्याला बघायचा आहे 6th वन. सो बाळांनो रीड करूयात आपण आधी 2,03,000
2,03,174. 2,03,174. बाळांनो, आपण हा रीड केला, आपल्याला ॲज इट इज तो राईट करायचा आहे. तुम्हाला हा 0 म्हणजे कुठला प्लेस तुम्हाला 0 दिसतोय रे बाळांनो? 10,000 प्लेस जी आहे ती 0 आहे, म्हणून आपण डायरेक्टली त्याला रीड कसं केलं? 2,03,174. सो राईट करून घेऊयात आपण त्याला वर्ड्स मध्ये. 2,03,000 174. काय लिहिला रे बाळांनो आपण नंबर? 2,03,174. बाळांनो, आता बघूयात आपण पुढची नंबर्स. बाळांनो, तुमचं 7th सब क्वेश्चन आहे 6,47,851. परत रीड करूयात बाळांनो. 6,47,851. बाळांनो, तुम्ही पण रीड करत आहात ना माझ्यासोबत? कारण तुम्हाला रीड करूनच ती नंबर्स कशी रीड करायची, ती लक्षात कशी राहतील, कुठल्या याचं युनिट प्लेस कुठलं असणार आहे, प्लेस व्हॅल्यू कशी असणार आहे, ते जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच लक्षात येणार आहे. तर बाळांनो, जसं आपण रीड केला 6,47,851, तसंच आपल्याला लिहूनही घ्यायचं आहे. तर चला तर मग लिहून घेऊया. 6,47,000 6,47,800 and 51. बाळांनो, आपण नंबर लिहिला होता 6,47,851. तसेच आपण पुढचा नंबर बघत आहोत बाळांनो 9,09,99. इथे तुमची 1000 and 10,000 प्लेस जी आहे तिथे 0 आहे. सो वी कॅन डिरेक्टली रीड इट ॲज 9,09,99. बाळांनो, लिहून घेऊयात मग हा नंबर वर्ड्स मध्ये. 9,09,900 999. बाळांनो, तर नंबर लिहिला होता आपण 9,09,99. बाळांनो, आता बघूयात आपण पुढचा नंबर. बाळांनो, तुमचा 9th नंबर आहे 5,75,010. बाळांनो, इथे तुमचा 100 प्लेस जी आहे ती 0 आहे आणि तुमची युनिट प्लेस जी आहे तीही 0 आहे. मग आपण नंबर रीड कसं करतोय रे बाळांनो? 5,75,010. चला तर मग लिहून घेऊया तो वर्ड्स मध्ये. 5,75,000 and 10. काय लिहिला बरं बाळांनो आपण नंबर? 5,75,010. बाळांनो, तसंच आपल्याला तुमचा पुढचा नंबर रीड करायचा आहे. काय रे बाळांनो हा? 4,03,005. इथे कुठल्या कुठल्या प्लेस
प्लेसेस 0 आहेत रे बाळांनो? तुमची 10th प्लेस, 100th प्लेस अँड तुमची 10,000 प्लेस जी आहे ती 0 आहे. मग त्यांना टाळून आपण उरलेली नंबर रीड करणार आहे. कशी केलाय आपण नंबर रीड बाळांनो? 4,03,005. चला तर मग बाळांनो आपण त्याला वर्ड्स मध्ये लिहून घेऊया. 4,03,000 4,03,005. काय लिहिणार आहे बाळांनो आपण नंबर? 4,03,005. बाळांनो हा झाला तुमचा 10th नंबर आणि इथेच आपला संपत आहे क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 3. आता बघणार आहोत आपण बाळांनो क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 3. त्याआधी बाळांनो तुम्हाला हे सगळं काय करायचंय तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 2 आहे रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स. म्हणजे आता नंबर तुम्हाला वर्ड्स मध्ये दिलेला आहे आणि आपल्याला तो कन्वर्ट करायचा आहे तुमच्या फिगर मध्ये म्हणजे नंबर फॉर्म मध्ये. बाळांनो तर आपण सगळ्यात पहिला जे दिलेला आहे तुम्हाला ते आपण बघूयात. 1,35,855. सगळ्यात आधी तर आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे बाळांनो? 6 डिजिट नंबर आहे. मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला 6 डिजिट जेव्हा असतात तर तुम्ही राईट पासून लेफ्ट कडे जेव्हा जातात तर सगळ्यात पहिला तुमचा राईट मोस्ट जो डिजिट असतो तो युनिट प्लेस असतो. त्यानंतरचा टेन्स, त्यानंतरचा 100 प्लेस, त्यानंतरचा 1000, 10,000 आणि मग लॅक. मग आता आपल्याला काय दिलंय? 1 लॅक म्हणजे काय? आपण लिहायला सुरुवात करतोय. 1 लॅक म्हणजे सगळ्यात पहिला 6 डिजिट मधला तुमचा पहिला लेफ्ट कडून पहिला नंबर काय? 1 लॅक. 35,000. किती? 35,000. 1,35,855. 855. आलं का लक्षात बाळांनो? काय केलं आपण? 1,35,855. आता बाळांनो इथे तुम्हाला 6 डिजिट सगळी दिलेली होती म्हणून आपल्याला लिहायला हे थोडं सोपं झालं. कधी कधी काय होतं काही प्लेसेसला 0 असतात मग ते डिरेक्टली तुम्हाला लिहिलेली असले तर लिहिलेली असताना जर दिलेली नसली तर तुम्ही त्या ठिकाणी काय कन्सिडर करतात? 0. सो आपण बघा रीड कसं केलंय? 1,35,855. सो दिस 5 ह्या 5 ची तुमची प्लेस काय झाली आहे? प्लेस नेम युनिट प्लेस, 10th प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 अँड लॅक. ओके सो 1,35,855. बाळांनो आता आपल्याला सेकंड नंबर बघायचा आहे तो आहे 7,27,000. त्याच्या पुढे काही दिलंय का? नाही. पण आपल्याला त्या प्लेसेस तर घ्यायलाच लागणार आहे. मग बघा कसं लिहिणार आहोत आपण? 7 लाख. 7 आला बरोबर. त्यानंतर काय दिलंय? 27,000 म्हणजे 10,000 प्लेसला काय येणार आहे तुमचा? 2. 7 कुठल्या प्लेसला येणार आहे? 1000. सो 27,000. पुढे काय दिलंय का? नाही. मग 27,000 म्हणजे पुढे किती 0 येणार आहेत बाळांनो? 3 0. सो हाऊ यू गोइंग टू राईट डाऊन दिस नंबर? 7,27,000. आलं लक्षात? सो बाळांनो इथे तुम्हाला पुढे काही दिलेलं नव्हतं 100 प्लेसला, 10th प्लेसला आणि युनिट प्लेसला म्हणून आपण तिथे काय घेतलाय? 0. सो 7,27,000. बाळांनो आता तुम्हाला थर्ड वन काय दिलंय बघा? 4,25,300. 4,25,300. चला मग लिहून घेऊयात आपण. हे बघा किती? 4 लाख. मग आधी आपण काय लिहिणार? 4. 25,000 म्हणजेच काय? 10th प्लेस आणि 10,000 प्लेस आणि 1000 प्लेसचा नंबर आहे तुमचा 25. 4,25,300. आता बाळांनो
तुमच्या टेन्थ प्लेसला आणि युनिट प्लेसला काही दिलंय का नाही, म्हणजे आपल्याला इथे काय लिहायला लागेल 0. So this becomes 4,25,300. बाळांनो हा झाला तुमचा नंबर. बाळांनो आता आपण बघूयात पुढची नंबर फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 2 मधला 4th सब क्वेश्चन आहे. परत तुम्हाला काय करायचंय, वर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे आणि आपल्याला तो लिहायचा आहे फिगर मध्ये. बाळांनो 9,09,099. बाळांनो आता इथे काही प्लेसेस दिलेल्या नाहीयेत, म्हणजे आपल्याला तिथे काय कन्सिडर करायचं आहे 0. चला तर मग सुरुवात करूया लिहायला. आन्सर 9 लाख म्हणजे तुमचा 9 आलाय. आता 9,000 दिलेला आहे, ठीक आहे. 1000 प्लेसला तुमचा 9 येणार आहे, पण 10,000 प्लेस दिली आहे का तुमची, नाही. म्हणजे तुम्हाला तिथे काय घ्यायला लागणार आहे 10,000 प्लेसला 0. सो 9,000. 1000 प्लेसला आपण 9 घेतला. त्यानंतर बाळांनो दिलंय तुम्हाला डायरेक्टली 99. मग बाळांनो परत इथे तुमच्या 1000 प्लेस नंतर कुठली प्लेस येते, 100 प्लेस, बरोबर. मग त्या 100 प्लेसला तुम्हाला काही दिलंय का, नाही. म्हणजे आपल्याला इथे घ्यायला लागणार आहे तुमचा 0. बाळांनो आता आपल्याला घ्यायचा आहे 99. 10 प्लेसला 9 आणि तुमच्या युनिट प्लेसला 9. सो झालाय आपला नंबर 9,09,099. बाळांनो इथे आपल्याला कुठली प्लेस दिलेली नव्हती रे, 10,000 प्लेस आपल्याला दिलेली नव्हती आणि 100 प्लेस आपल्याला दिलेली नव्हती. म्हणून बाळांनो आपण काय केलं, तिथे 0 कन्सिडर केला आहे. सो दिस बिकम्स 9,09,099. बाळांनो आता तुमचा 5th सब क्वेश्चन बघूया. काय दिलंय रे बाळांनो, तुम्हाला नंबर वाचूयात बरं. 7,49,362. परत एकदा रीड करूया. 7 लाख आन्सर पण लिहून घेऊया. चला आन्सर 7 लाख. मग मी 7 घेतला बाळांनो माझा. 7,49,000. 10,000 प्लेसला येणार आहे तुमचा 4. काय दिलंय 49 म्हणजे 1000 प्लेसला येणार आहे तुमचा 9. 49,300. 100 प्लेसला येणार आहे तुमचा 3 and 62. तर बाळांनो हा झाला तुमचा 7,49,362. 7,49,362. हा झाला बाळांनो तुमचा 5th सब क्वेश्चन. बाळांनो आता तुम्हाला अजून एक म्हणजेच या क्वेश्चन मधला लास्ट नंबर दिलेला आहे, वर्ड्स मध्ये दिलाय ना आपल्याला, तो लिहायचा आहे फिगर मध्ये. बाळांनो तर दिलाय तो 8 लाख. आता बाळांनो तुम्हाला फक्त लॅक म्हणजे 6 डिजिट नंबर मध्ये जी लेफ्ट मोस्ट डिजिट असतो तो दिलेला आहे, दॅट इज 8 लाख. मग 8 लाख तुमची 10,000 प्लेस कशी आहे, दिलेली नाहीये, म्हणजे तिथे काय कन्सिडर करणार तुम्ही 0. परत 1000 प्लेसला काय दिलंय का बाळांनो, नाही, म्हणून त्यालाही काय कन्सिडर करायला लागणार आहे आपल्याला 0. त्यानंतर 100 प्लेसलाही काय दिलंय बाळांनो 0. त्यानंतर बाळांनो तुमच्या 10 प्लेसला आणि युनिट प्लेसलाही काही दिलेलं नाही आहे. सो वी आर गोइंग टू कन्सिडर इट ॲज अ 0. सो इट बिकम्स 8 लाख. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन राईट the numbers in figures when you are given the numbers in words. बाळांनो आपण बघूयात आता आपला प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 3. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 3 आहे, मेक 5-6 डिजिट नंबर्स each time using any of the digits 0 to 9 only once. बाळांनो आता आपल्याला काय करायचंय, 5 अशी नंबर्स लिहायचे. कशी, 6 डिजिट नंबर्स लिहायचे आपल्याला. किती, 5. पण कशी बनवायची आहेत रे ती, कुठले डिजिट्स यूज करून, 0 to 9 मधले कुठलेही डिजिट्स यूज करून आपल्याला काय करायचंय, कुठलाही 6 डिजिट नंबर बनवायचा आहे. पण तसे किती बनवायचे, 5 बनवायचे. हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे बाळांनो. जसं मी बनवले तसेच तुम्ही बनवायला हवेत असे नाही, तुम्ही कुठलेही नंबर बनवू शकतात. बाळांनो पण तुम्हाला एक अट काय दिली आहे त्यांनी, कुठलाही 6 डिजिट नंबर बनवताना तुम्हाला काय करायचंय,
जो एक सिंगल डिजिट यूज करणार तुम्ही 0 to 9 मधला तो एकदाच यायला हवा, तो रिपीट व्हायला नको. तुम्ही कुठलाही नंबर लिहिणार, डिजिट लिहिणार यातला, तो त्या नंबर मध्ये एकदाच यायला हवा. जसं की सपोज मी लिहिलं 3,45,278. ओके, आता बाळांनो हा माझा एक 6 डिजिट नंबर झालाय, पण यामध्ये माझा 3 पुढे कुठे रिपीट झालाय का नाही, 4 कुठे रिपीट झालाय का नाही, 5 कुठे रिपीट झालाय का नाही, 2 नाही, 7 नाही, 8 नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला नंबर फॉर्म करायचा आहे. किती? 5 नंबर फॉर्म करायचे. बाळांनो आता आपण फॉर्म करूयात नंबर्स. बाळांनो जर तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला रेंज दिली होती 6 डिजिट नंबर्सची. कुठून स्टार्ट होत होतं रे बाळांनो रेंज तुमची? 1 lakh, 2, 9,99,999. म्हणजेच काय? 1 lakh to 9,99,999. यामधली तुम्हाला नंबर्स घेता येतील 6 डिजिट, पण तुमची एक कंडिशन काय अप्लाइड आहे इथे? कुठलाही डिजिट तुम्हाला एकदाच रिपीट करायचा आहे, म्हणजे एकदाच लिहायचा आहे. बाळांनो चला तर मग बनवूयात आपण तशी नंबर्स. चला. सो फर्स्ट वन आय एम गोइंग टू मेक द फर्स्ट नंबर. पण आपली अट काय इथे? 0 to 9 मधला कुठलाही डिजिट आपण यूज करू शकतो, पण तो एकदाच यूज करायचा आहे. सो फर्स्ट वन 4,37,285. आलं लक्षात काय? 4,37,285. 4 रिपीट झाला का रे बाळांनो? नाही. 3 नाही, 7 नाही, 2 नाही, 8 नाही, 5 नाही. सो हा नंबर माझा चालणार आहे. तसेच आपल्याला दुसरा नंबर बनवायचा आहे बाळांनो. घेतलाय मी 7,54,000. 7,54,821. काय बनवला मी? 7,54,821. बाळांनो 7 रिपीट होत नाहीये माझा, तसेच 5 ही नाही होत आहे, 4 ही रिपीट होत नाहीये, 8 नाही होत आहे, तसेच 2 ही नाही झालाय आणि 1 पण नाही झालाय. पुढचा नंबर घेऊयात बाळांनो आपण. 1,70,254. काय घेतलं मी? 1,70,254. 1 रिपीट नाही झालाय, 7 ही नाही झालाय, 0 ही मी एकदाच लिहिलाय, 2 पण मी एकदाच लिहिलाय, 5 ही मी एकदाच लिहिलाय आणि 4 ही मी एकदाच लिहिलाय. झाले बाळांनो तुमचे 3 नंबर. तसेच आपण लिहूयात तुमचा 4th वन. बाळांनो 2,43,890. काय केलं मी? 2,43,890. 2 झालाय का रे रिपीट? नाही. 4 मी एकदाच लिहिलाय, 3 मी एकदाच लिहिलाय, 8 मी एकदाच लिहिलाय, 9 ही मी एकदाच लिहिलाय आणि 0 ही एकदाच लिहिलाय. म्हणजे हा नंबर माझा चालणार आहे. तसंच मी 5th वन नंबर लिहिते बाळांनो. 5,24,789. काय लिहिलं बाळांनो मी? 5,24,789. बघा बाळांनो माझा 5 एकदाच लिहिलाय मी, 2 ही मी एकदाच लिहिलाय, 4 ही मी एकदाच लिहिलाय, 7 ही मी एकदाच लिहिलाय, 8 ही मी एकदाच लिहिलाय आणि 9 मी एकदाच लिहिलाय. बाळांनो तर मी लिहिली आहेत ही 5 6 डिजिट नंबर्स, ज्यामध्ये मी 0 to 9 डिजिट्स यूज केले, पण कसे एक डिजिट एकदाच लिहिलाय. तसंच तुम्हाला असेच 5 6 डिजिट नंबर्स लिहायची आहेत.
कंपल्सरी नाहीये की तुम्ही हीच नंबर्स लिहावी, तुम्ही तुमची नंबर्स बनवू शकतात. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, 0 to 9 मधले डिजिट्स यूज करायचे आहेत आणि एक डिजिट एकदाच त्या नंबर मध्ये लिहायचा आहे. बाळांनो, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 3. ओके, हा तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचा आहे आणि इथे संपत आहे तुमचा प्रॉब्लेम सेट 3. बाळांनो, या चॅप्टर मधला जो उरलेला पार्ट आहे तो आपण बघूयात आता पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत बाय बाय.